आपल्या भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपल्या महाराष्ट्रातील हायकोर्टाचे प्रमुख जज आदरणीय नितीन सांबरेजी, आदरणीय बावनकुळेजी, संजय शिरसाटजी, या समितीचे अध्यक्ष गिरीश भाऊ, नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, मी आणि देवेंद्रजी दोघेही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत आणि विशेषतः या महाविद्यालयाचा इतिहास असा राहिलेला आहे की या महाविद्यालयाने या देशाला अनेक मोठे मोठे नेते दिले आहेत। विशेषतः हिदायतुल्ला साहेबांपासून तर बोबडे साहेबांपर्यंत अनेक न्यायमूर्ती या महाविद्यालयातून आपल्या इथे देशात त्यांनी नेतृत्व केलं आहे। आपल्या विद्यापीठांमधून देखील आदरणीय नरसिंगरावजी असतील, वसंतराव नाईक असतील, अनेक मोठे मोठे नेते मंडळी आपल्या विद्यापीठातून तयार झाले आहेत। या विद्यापीठाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे आणि या इतिहासामध्ये आपल्या या विधी महाविद्यालयाचे महत्त्व तेवढंच आहे। अतिशय आनंद आहे की आपल्या संविधानाचे निर्माते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज हा संविधान पार्क आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय गवई हातून झालेलं आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हा भारतीय संविधानाच्या मार्फत बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला अमोल असा ठेवा आहे आणि हे संविधान ज्या भक्कम पायावर, 4 पायावर उभं आहे, त्यातली एक्झिक्युटिव्ह विंग, लेजिस्लेटिव्ह विंग, ज्युडिशरी आणि त्याचबरोबर मीडिया, या 4ही क्षेत्रातले प्रमुख लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। संविधानामध्ये बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना संविधानाबद्दल प्रत्येकाची कर्तव्य, जबाबदारी आणि त्याचे अधिकार त्यात अतिशय स्पष्ट रूपाने लिहिलेले आहे आणि हे संविधान आपल्याला सर्वोपरी आहे। ते संविधानाचा भाव खऱ्या अर्थाने भविष्यातल्या विशेषतः विधी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसमोर हा प्रकर्षाने उभा राहिला पाहिजे, या भावनेतून या स्मारकाची निर्मिती झाली आहे। अतिशय आनंद आहे की ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केलेलं जे विद्यापीठाचं गीत आहे, जे आपण ऐकलं, ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या संविधानातला भावनाचा जो भावार्थ आहे तो त्या गीतातून व्यक्त झालेला आहे आणि म्हणून देअर इज अ डिफरन्स बिटवीन लेटर अँड स्पिरिट बिहाइंड द कॉन्स्टिट्यूशन हे खऱ्या अर्थाने विशेषतः विधी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी अजून मोठी आहे आणि त्या दृष्टीने अतिशय योग्य असं स्मारक या ठिकाणी झालं आणि त्याचबरोबर याचं उद्घाटन पण आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाचा विषय असणारे भूषण गवई साहेब आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। भारताचे सरन्यायाधीश या पदावर त्यांना आज आरूढ झालेले आहेत आणि विशेषतः आपल्या विदर्भाकरता, महाराष्ट्राकरता अतिशय अभिमानाचा विषय आहे। मी ज्यावेळी लॉ कॉलेजचा विद्यार्थी, त्यावेळी स्टुडंट पॉलिटिक्समध्ये, त्यावेळी स्वाभाविकपणे नुकतंच अमरावती विद्यापीठ झालं होतं। त्यावेळी गवई साहेब अमरावती विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते आणि मी नागपूरमध्ये होतो। त्यामुळे या महाविद्यालयातल्या आज अनेक निर्णायक क्षेत्रात घेणारी अनेक मोठी मोठी मंडळी, त्यांचा आमचा सगळ्यांचा विद्यार्थी जीवनापासून परिचय आहे। विद्यापीठाने अतिशय उत्तम कल्पकतेतून हे स्मारक उभं केलेलं आहे आणि विशेषतः संविधानाचा हे जे पार्क आहे त्यामध्ये ज्या 10 कलाकृती आहेत त्यामध्ये संविधानातील महत्त्वाच्या गोष्टी अतिशय सुस्पष्टपणे त्या ठिकाणी अतिशय उत्तम रीतीने मांडलेल्या आहेत।
सुप्रीम कोर्टही आहे, पार्लमेंटही आहे, राष्ट्रपती भवन पण आहे. आणि म्हणून आज नागपूर विधी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून या गोष्टीचा मलाही पण निश्चितपणे अभिमान आहे. आपला कार्यक्रम बराच लांबलेला आहे. गवई साहेब आपल्याला या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यामुळे जास्त वेळ न घेता या समितीचे अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, विद्यापीठाने या ठिकाणी हे स्मारक उभं करण्यामध्ये पुढाकार घेतला आणि आपले जे आता शिरसाट साहेब आहेत त्यांचं तर श्रेय आहेच, पण त्यावेळी हे पैसे मंजूर झाले त्यावेळी बडोले साहेब समाज कल्याण मंत्री होते आणि म्हणजे तुमचं श्रेय आहे कारण तुमच्या डिपार्टमेंटचे पैसे आहेत. तेव्हा बडोले साहेबांच्या बाबतीत बावनकुळे साहेबही त्यांनी होते त्यावेळी